श्री स्वामी समर्थ. कधी असं वाटतं का की सगळं संपलं आहे, कोणीच नाही आपल्यासोबत. आपण कितीही प्रयत्न केले तरीही नशीब आपल्यासोबत साथ देत नाही. आयुष्यातले प्रश्न संपत नाही आणि संकटही पाठ सोडत नाही. त्यावेळेला माणसाला हरल्यासारखं वाटतं. आणि तुम्हालाही असं वाटतं का की या जगात आपलं अशा वेळेला कोणीच नाही? कारण म्हणतात ना, वाईट वेळेत कोणीही सोबती नाही. तर आज त्या प्रत्येक हरलेल्या मनाला एकच साथ आणि एकच आवाज. श्री स्वामी समर्थ. कथा शेवटपर्यंत ऐका. तुमचंही मन जर हरलेलं असेल, तुम्हालाही आयुष्यात वाट सापडत नसेल आणि तुम्हाला योग्य मार्ग दिसत नसेल, तर ऐका ही कथा. कारण स्वामी समर्थांची एक हाक आणि आपलं आयुष्य बदलतं. आणि कसं माणूस आपल्या कर्माने आपलं आयुष्य बदलू शकतं आणि स्वामी पाठीशी असल्यानंतर त्याचं आयुष्य कसं बदलतं, त्याची ही कथा. तुमचाही जर स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि महाराजांनी तुमच्याही आयुष्यात जर चमत्कार केला असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता. कारण एक स्वामी भक्त आपल्याकडून जर घडला तर त्यासारखे पुण्य नाही. आणि प्रत्येक हरलेल्या मनाला आपण जर थोडीशी साथ देऊ शकलो तर त्या इतकं दुसरं पुण्य नाही. कारण ना, कुठेतरी आज धावपळीच्या युगात प्रत्येकाला काही ना काही साथीची गरज आहे. प्रत्येक क्षणी पैशाचीच नाही, पण कधी कधी भावनिक साथ ही खूप महत्त्वाची असते. कोणाचा तरी आधार हवा असतो माणसाला आणि कोणाची तरी खरी साथ हवी असते. ही साथ ना इतरत्र शोधण्यापेक्षा महाराजांजवळ बसून जर शोधली ना तर मार्ग नक्की सापडतो. कारण महाराजांची साथ जो करतो ना, त्याला महाराज हा भवसागर पार करून नेण्यासाठी नक्कीच मदत करतात. कारण स्वामींचं वाक्यच आहेस, भिवू नको बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. जिथे जिथे स्वामी आपल्या पाठीशी आहेत ना, ते कार्य अगदी माणसाचं यशस्वी होणार. ही कथा ही अशीच एका ताईंची आहे की महाराजांनी तिला कशी साथ दिली आणि तिचं आयुष्य कसं बदललं. श्री स्वामी समर्थ. ह्या ताईंची कथा ही अहमदनगर म्हणजे आता सध्याचं अहिल्यानगर इथल्या ताईंची ही कथा आहे. त्या ताईंचं नाव सावित्री. परिस्थिती अगदीच गरिबीची त्यांची. अगदी आयुष्य खूप दुःखात चाललेलं होतं त्यांचं. नवरा घरात आजारी होता. त्या एकट्याच कमावणाऱ्या होत्या. त्यांचंही शिक्षण फारसं नव्हतं. त्या घरकाम करायच्या, इतरत्र मोलमजुरी करायच्या आणि त्याच पैशावर त्यांचं कुटुंब चालायचं. त्यांना एक छोटंसं मुलंही होतं. तेही सारखं सतत न सतत काही कारणाने आजारी असायचं. त्या खूप भावनिक आणि खूप मनमिळाऊ आणि श्रद्धाळू होत्या. त्यांची महाराजांवर ना खूप श्रद्धा होती. असेच दिवस चालले होते. त्या ताईंना रोज घरकाम करण्यासाठी कोणाच्या ना कोणाच्या घरी जायच्या आणि परिस्थिती तर अगदीच बदलत नव्हती. त्यांचा नवरा 1 महिन्यापासून साधारणपणे तो एकाच जागेवर होता. त्याला उठता येत नव्हतं आणि मुलगाही सारखा आजारी. घरात त्या कमावणाऱ्या एकट्याच. पण घरकाम करून ना कोणाला किती पैसा मिळतो हेही आपल्याला माहीत आहे. त्यांना वाटायचं, नवऱ्याचा आजारपण आपण कसं सोडवणार, मुलाला कसं बरं करणार. तर एक दिवस त्या ज्या घरात घरकाम करायच्या ना, तिथे स्वामी महाराजांची सेवा होती त्या ताईंकडे. आणि त्या ताईंना खूप अगदी श्रद्धेने महाराजांची सेवा करायच्या. ह्या ताईंना तिथे धुणं भांडे करण्यासाठी जात होत्या. तर त्या ताई म्हटल्या की म्हणे, तुमच्या आयुष्यात खूप प्रश्न आहे, तुम्ही का महाराजांची सेवा करत नाही? तर त्या ताई म्हणाल्या, अगं तू करत जा स्वामींची सेवा. पण सावित्री म्हणाली, अहो मला स्वामींच्या सेवेबद्दल काहीच माहीत नाही आहे, मी फक्त महाराजांचं नाव ऐकते आणि म्हणते. तर त्या म्हटल्या, अगं फारशी काही अवघड नाही महाराजांची सेवा. तू ना फक्त एक छोटासा फोटो घे आणि तुला जमन ते नामस्मरण करत जा. तर सावित्री म्हणाली, हो ठीक आहे, मी करत जाईल म्हणे उद्यापासून. तिने छोटासा फोटो महाराजांचा घेतला आणि गुरुवारीच घेतला तिने. योगायोगाने त्या दिवशी गुरुवारच होता. तिने महाराजांचा फोटो घरी आणला.
अगदी तिच्या मनात खूप श्रद्धा होती आणि तिच्याही मनात एक आशेचा किरण जागा झाला की आज महाराज आपल्या घरी आले आहेत ना, नक्की काहीतरी बदल होणार. पण म्हणतात ना, चमत्कार हा क्षणात होत नसतो. तुमचे आधी भोग संपतात आणि मगच महाराज आपल्याला आशीर्वाद देतात. तसेच त्या ताईंचेही भोग काही संपत नव्हते. पण आता महाराज त्यांच्या घरी आले होते ना, त्यांना खूप आशा वाटत होती की नक्की एक दिवस ना काही ना बदल होणार म्हणजे होणारच. असंच त्यांचं सेवा चालू होती, नामस्मरण चालू होतं. एक नाही दिवस जात होता. नवऱ्याचं काय आजारपण सुधरत नव्हतं. पण ह्या ताईंमध्ये ना एक वेगळीच प्रकारची शक्ती संचरलेली होती. त्या अगदी श्रद्धेने महाराजांचं नामस्मरण करायच्या. दुसरं त्यांना काहीही येत नव्हतं. कोणती पोथी नाही, कोणतंही पुराण नाही, कोणता मंत्र नाही, काही नाही. त्या आपल्या फक्त स्वामींना जे घरात बनतं त्याचा नैवेद्य दाखवायच्या आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं त्यांचं दिवसभर कामात नामस्मरण चालू असायचं. त्या फक्त नामस्मरण करायच्या, इतर कोणतीही गोष्ट त्या ताई करत नव्हत्या. एक दिवस असंच त्यांना कोणीतरी म्हटलं की म्हणे, अगं अक्कलकोटला तरी जाऊन तुझं गाऱ्हाणं सांग महाराजांना, नक्की काहीतरी बदल होईल. पण त्या ताई म्हटल्या, नाही हो, माझ्याकडे एवढे पैसे नाही आहे. सावित्री म्हणाली. मग अशीच त्यांनी जे ते घरकाम करतात त्या सर्वांनी त्यांना मदत केली आणि मग ह्या ताई अक्कलकोटला गेल्या. अक्कलकोटला गेल्यानंतर त्यांनी महाराजांच्या चरणी डोकं टेकवलं आणि त्या परत येताना ना त्यांना तिथे एक झाडाखाली एक छोटासा मुलगा बसलेला दिसला. अगदी स्मित हास्य करत होता तो. आणि ह्या ताईंना एक कुतूहल वाटलं म्हणून त्या त्याच्याजवळ गेल्या. तर तो त्यांना काहीच नाही म्हणाला. तो म्हणाला, आजपासून ना तुझे भोग संपलेले आहे. जा म्हणे, आजपासून तुझ्या आयुष्यात खूप चांगले दिवस येतील. असं म्हटल्या. त्या ताईंना काही समजलं नाही, सावित्री ताईंना. पण त्या आपल्या निघाल्या त्यांच्या अक्कलकोटवरून परत येण्यासाठी. त्या आल्यानंतर ना त्यांच्या मिस्टरांच्या तब्येतीमध्ये हळूहळू त्यांना बदल जाणवू लागला. तर असं 1-2 महिने गेल्यानंतर ते स्वतःहून उठले आणि थोडं थोडं चालायचा त्यांनी प्रयत्न केला आणि 6 महिन्यानंतर अगदी त्यांना चालता यायला लागलं. आता ताईंची सेवा खूप वाढली होती. त्या अगदी जास्त नामस्मरण करायच्या, जितकं होईल ना तितकं नामस्मरण करायच्या. मग त्यांनी एक माळ आणली महाराजांची, तुळशीची माळ, आणि त्याच्यावर महाराजांचा बस नामस्मरण जप करायच्या. 11 माळी, 21 माळी, जितकं त्यांचं दिवसातून त्यांना वेळ भेटेल ना तितकं त्या नामस्मरण करत जायच्या. आणि ह्या नामस्मरणामुळे ना त्यांच्या घरातलं वातावरण हे खूप सकारात्मक झालं. मिस्टरही उठून आता चालायला व्यवस्थित लागले होते. तेही छोटं मोठं काम करायला लागले होते. त्यानंतर त्यांनी त्या भाऊंनी एक व्यवसाय टाकला आणि हळूहळू तो व्यवसायही त्यांचा चालू लागला आणि घर अगदी आनंदाने भरून गेलं. त्यांचा संसार अगदी सुखाचा चालायला लागला. तो मुलगा जो आजारी असायचा आता तोही बरा झाला होता. त्या ताईंना फारसं काही नाही करायच्या. जे नामस्मरण करायच्या ना त्यावेळी अगदी महाराजांजवळ एक पाण्याचा ग्लास भरून ठेवायच्या. नामस्मरण संपलं की ते त्या घरातल्या छोट्या मुलाला, मिस्टरांना त्या स्वतः घ्यायच्या आणि घरातही थोडंफार शिंपडायच्या. ह्या नामस्मरणामुळे त्यांच्या जीवनात अकल्पित परिणाम झाला. म्हणतात ना, महाराजांवर विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली तर जीवनात अशक्य ते काहीच होत नाही. आणि महाराजांनीही ना त्यांचा संसार, मूल सगळं अगदी वाचवलं होतं आणि आयुष्य ना अगदी सुंदर बनवून टाकलं होतं. काय ना, आपल्याला जी श्रद्धा मिळते ना ती फक्त नामस्मरणातून मिळते. आणि नामस्मरण केल्यानंतर महाराज आपल्या जीवनात अकल्पित बदल घडवून आणतात. तुमच्याही आयुष्यात जर असे काही बदल, असे काही चमत्कार झाले असेल, तुम्हालाही जर अनुभव शेअर करायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आणि तुम्हाला जर असा अनुभव स्वामींचा येत असेल ना तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि शेवट एकच सांगणार, महाराजांवर श्रद्धा ठेवा. श्रद्धा ठेवलेली कधीही वाया जात नाही. आणि महाराजांचं ब्रीदवाक्यच आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रत्येक हारलेल्या मनाला बळ देण्याचं काम हे स्वामी महाराज करतात. त्यामुळे तुम्हाला ही कथा जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, महाराजांचं नामस्मरण करत चला. एक ना एक दिवस महाराज प्रत्येकाच्या आयुष्यात चमत्कार नक्की करतात. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.